जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। काही दिवसापूर्वीच एक अहवाल आला होता। त्या अहवालामध्ये सलग 3 वर्षापासून महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचा प्रथम क्रमांक लागतो। बरे हे अधिकारी आणि कर्मचारी यांना नेमकं पोचतंय तरी कोण? याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर सध्याची उल्हासनगर महानगरपालिका। नमस्कार, मी मच्छिंद्र मोरे। सध्या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये नेमकं चाललंय तरी काय, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आजही 15 पेक्षा जास्त असे अधिकारी आहेत ज्यांच्यावरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे। मात्र अद्याप हे अधिकारी महत्त्वाच्या पदावर काम करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राज आसरोणकर यांनी केला आहे। भ्रष्ट अधिकाऱ्यावरती लगाम लागावा यासाठी महाराष्ट्र शासनाने 2018 साली एक परिपत्रक जाहीर केलं। ते या परिपत्रकामध्ये असं नमूद केलं आहे की जे अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना अँटी करप्शन ब्युरोकडून पकडलेले असेल अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना महत्त्वाचे पद देऊ नये, यांना साईट पोस्टिंग द्यावा। मात्र या परिपत्रकाचं उल्लंघन केलं जात असून आयुक्त मनीष आवाळे यांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्न उपस्थित केला जात आहे। जर अधिकारीच कायद्याचं उल्लंघन करत असेल तर सर्वसामान्य माणसांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे? या विरोधात कायद्याने वागा लोकचळवळीचे अध्यक्ष राज आसरोणकर यांनी महानगरपालिकेच्या समोर आंदोलनाला सुरुवात केली आहे। या प्रकरणी प्रशासन नेमकं काय भूमिका घेणार व आयुक्त मनीषा आवाळे मॅडम परिपत्रकाचं पालन करणार का परत कायद्याने वागा चळवळीचे अध्यक्ष राज आसरोणकर यांना परत उपोषणाला बसावं लागणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल।